जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जिंजुडे या युट्यूब चॅनलवर. तर बघा आता आलेलो आहे वावरामध्ये आणि आज ऊन पण भरपूर पडलेलं आहे. तर कसं काल चाललेलं होतं मक्का जमा करायची, तर काल आम्ही मक्काची कणसं पण जमा करून घेतले आणि आज आपलं मशीन पण आलेलं आहे मक्का काढायला. तर वावरामध्ये आणि जमत पप्पा त्यांचं चाललेलं आहे मक्का ते काढून घ्यायची. आणि बघा आज आमच्यासोबत कोण आलेलं आहे वावरात, तर आमचा नन्नाचा छोटा शंभू आलेला आहे बघा. तो कारण ते जरा जास्तच म्हणजे नादी लागला होता का आज मला वावरात यायचंच म्हणून. आणि बघा मस्त वावरात बी आला आणि जरा ऊन लागलं बरं का. मग म्हणतो आता लई गरम होऊ राहिली, तर पाणी आलेलं पाणी प्याला तो. मग लई गरम होतं तो म्हणतो मम्मी लई गरम होऊ राहिलं. गरम सवय नाही ना त्याला इथं वावरात यायची. शंभू काय चालू आहे? चला आम्हाला काम करू लागशील ना शंभू, आम्हाला काम करू लागशील ना, काय करशील? चला बघा आमचं चाललेलं कांदे ते टाकायचं. तर मध्ये काल कांद्याचं राहून दिलं आणि मक्काचं कसं आता पावसाचं वातावरणाचं सांगता नाही येत, त्याच्यामुळं कांद्याचं कसं झाकायला आपल्या हिशोबात आहे आलं म्हणजे मग लगेच टाकून देता येतं बारदाणे ते. पण मक्काचे कणस वावरात पडलेले होते, तर म्हणलं चला एकदा कसं ते बी उरकले जाईल. तर चला बघा मशीन चालू झालेलं आहे म्हणजे सकाळीच, आणि आपलं घरचंच मशीन आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे. जेव्हा म्हणलं तेव्हा घेऊन येता येतं. बघा तुम्हाला दाखवते मी. बघा सगळेजण आबा आपलं घरचं लेबर पवन आणि ते सगळेजण आपले मक्काचे चालू आहे खळं काढायचं. आणि कसं सकाळी सकाळीच बरं आहे कारण उन्हाचं मग लय ऊन पडतं, त्याच्यामुळं मग सकाळी सकाळी चालली बघा गाडी पण. तर ते पण चालू आहे. आणि आज आम्हाला कांद्याचं म्हणजे बंद करायचं आहे कारण कांदे नाही भरायचे आज आम्हाला. चला आवरलं का? ए मग काळ पांढरे डुगल्या आणलं का? कुठे अगो बाई मै शंभूले कामाची बरं का राधा. बघा मग म्हणलं आता कांद्याचं कारण आरुष पप्पा ना आबा तर तिकडेच आहे मक्काचं हे करायला. तर म्हणलं मग आता दोघींगून तरी किती होणार आहे कारण गमीला उचलायला एक जण लागत. म्हणलं मग इथं डोंगळे होते आपले लालचे, तर ते म्हणलं घेऊ आता तोडून नाही. बघा आपले काही काही वडले आहे ना ग, लगेच खराब होऊन जाते. तेच ना मग. बघा एवढे आपले लालचे डोंगळे. हा ना तेवढी मका उसर व्हायला पाहिजे ना. बघा तर म्हणलं मग कसं ते बी जास्त महत्त्वाचे बी आपल्याला लालचे हे करा. शंभू अरे तू सगळा लाल होशील रे दादा. पहा आमचा शंभू बी आज आला आणि बघा आम्हाला किती काम करू लागू राहिलं लगेच. शंभू दादा अरे ऊन ऊन पाय ना ऊन. चला घेऊ तोडून मग काय की. बघा डोंगर तोडून राहिलो आणि आता कॅरेट नाही कारण कसं कॅरेटमध्ये जर भरला ज्यादा तो डोंगळे बसत राहते कॅरेटमध्ये. पण आता मशीन चालू आहे त्याच्यामुळं आता आम्ही काही घमिलेच घेतले इथले कांदे भरत होते. तर आता कुठं टाकायचं का? हा ना मग ते कॅरेट असले ना तर मग किती मोठे डोंगळे बसत त्याच्यावर. घमिल्यामध्ये गुलशी गुलशी करत बसत. हा ना मग बघा आपल्याला डोंगळे असे मस्त कारण कसं डोंगळे 2 टप्प्यामध्ये तोडत राहतो आम्ही. एकदा उरलेले काढत राहतो एकदा. आणि पण आता कसं दिवस आले तोंडावर आले नांगटीचे दिवस बी आता आले. म्हणलं मग सगळे म्हणले का घ्यावं एकदाच्या याच्यात सोडून सरसगट म्हणजे मग कसं वाळतीन बी आणि मग नंतर मग वावरात आहे नांगरायला बरं राहील. चला आता तोडतो डोंगळे. दारू पप्पाची मक्का होतं चालेल एक थोडं राहिली असं ना आता थोडं राहिली ना आता. शंभूडाव काय करू राहिला? अरे सावलीत होय चल सावलीत होय. बघा आता डोंगळे पण तोडून झाले आमचे आणि पाणी पिलो. बरेच हिरवे वर घ्यायचे मध्ये. हा घेऊन सगळे घेऊन हे गमीला नाही काही करत. बघा एवढे डोंगळे झाले बघा पूर्ण तोडून घेतले आणि काही काही याच्यामध्ये हिरे. तर याला वाळून द्यावं लागणार आहे अजून 2-4 दिवस. म्हणले एवढे कांदे टाकून झाले का मग तोपर्यंत वाळतीन
मस्त. चला आता घेतो कांदे भरून. आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर पप्पांनी बी बघा झाडाला पाणी काढलेलं आहे, कारण झाडं बी आता लय सुकते, नारळाचे झाडं ते बघा मस्त मोकळं पाणी सोडून दिलं झाडाला. आणि कसं आता आंब्याच्या त्या झाडाला मस्त असे कैऱ्या लागलेल्या आहेत. इकडं एवढे कांदे भरून झाले बघा आपले. आणि मधल्या पोळीतलं थोडंसंच राहिलेलं होतं, लवून लागलं. हा ना, मग आवाज चाललेले थांबी टाकून घ्यायचं. व्हायलाच पाहिजे, किती राहिले तरी आता. बघा दुपारचे जेवण करून आलो पण आम्ही, आणि थोडे राहिलेले चाळीतले कांदे भरायचे. तर आबाचा कविताच इकडे चाललेलं आहे बघा, चाळीचं माप घ्यायचं. कारण आता कसं वाऱ्यावरणाचे दिवस आहे, तर मग कसं म्हणलं मग त्याला आता नेट ते बांधावं लागन. आपलं जे शेड नेट राहतं इकडल्या साईडनं तर बांधलेलंच अगोदर जुनंच होतं, पण मग आता कसं पावसाचे दिवस तर सुरूच झालेले आहेत, तर मग नुसतं एकच काम करून नाही व्हायचं. पप्पा म्हणले की मग आता शेड नेट ते बांधून घ्यावं लागन. त्यासाठी बघा चाललेले आबाचं पुराला हात लय हायटेड आहे. कारण मग शेडनेटचं माप घेऊन पप्पांनी फोन केला होता की मोजून घ्या म्हणे, आणि मग गावात गेले तर पप्पा. झालं का मोजून? पावसा पाण्यात बांधून घाला ना. हा ना, मग तेच ना, आता पाऊस सांगेल मग काय. चला एवढे भरून घेऊ. हा ना, एवढे भर लागन ना, मग काय हाईट पाहिजे तो. पावर कळत हाईट मारता. थांबा 1 मिनिट, आता हाईटच मोजू आज. किती असं ताई? काय माहिती आता त्याच्यावर पाय दीप पाहिलं का उलशिक दी बर का, किती वाटत आला ते. हाईट दिसा ना एक नाही. हा तुमच्या आम्हाला किती हौस आहे. हाईट मोजून राहिले. हाईट मोजून राहिली औरंगाबाद. किती हाईट आहे? 8.5. 5 फूट 4 इंच. बरं आहे मग काय. चला चला एवढे राहिले बरं कांदे, आता पटकन व्हायला पाहिजे. सावलीतले हा ना, गरम गरम व्हायला जायचे बाहेर. चला काही नाही आता तेवढंच करायचंय आपल्याला. एवढं झालं म्हणजे काय ताण आहे बरं आपल्याला. आणि बाहेर हा ना, मग बाहेरचे कांदे भरल्यावर काही ताण नाही ना. उन्हाळ्यात सुट्ट्या लागणार लवकरच. उन्हाळा संपला आता, सुट्ट्याचं काय. आवरा पाटपाटा झाले बी बरं का. आज होणारच. 8 दिवसापासून चालू आहे आपलं चाळीभराचं. हो, आता 2 दिवस मध्ये आपल्याला दुसरे काम होते. आताची एवढी झाली बऱ्याची. हो ना, 8 दिवसातले 5-6 दिवस भरले आपण. बाहेरचे 4 दिवस तर मधले 3 दिवस दुसरे कामाला चालू होते ना. दुसरे कामं चालू होते ना. बाजरी काढली, काल बाजरी काढली. कणस जमा केली. ते बाजरीचे 1 दिवस गेला. हा ना, आणि मक्काचे 2 दिवस. मक्काचे 2. आज डोंगळे तोडे सकाळी सकाळी. हा ना, ते डोंगराचं मेन होतं, मग ते वाळतील ना ग. आता पावसाचे दिवस ते चालू झाले. आता 12 तारखेला पूस आहे. बाई 12 तारखेला पाऊस सांगितला ना, म्हणून मग तरी जशी गडबड करून कांदे भरून घ्यावं लागल सगळ्यात मेन. मग आता पुढं मग आता वावरं नांगरायचं. आता वावरं राड आहे अजून. आपल्याला अजून पापड करायचे. पापड करायचे. यंदा काय सगळे कामच लांबले. वहिनी काहीच जायचं रस खायला मग. रस खायला का हा? जा म्हणून तवा. तुम्ही तर म्हणले 2-3 दिवस. आता येत चला ना, मी तर आठ- आज यायला तयार आहे. 8 दिवस होऊन गेले तरी अजून म्हणा नाही. अहो मी तर आज यायला तयार आहे. आंबे सीझन चालू झालं नाही का. हा ना, पण आता मी तर रोज आ म्हणते, पण पण न्यायचा पत्ता नाही निसते म्हणायला काय करते. तुम्ही मला न्याशाल तवा मी म्हणत ना चला म्हणून. आम्ही नाही, तुम्ही तुमच्या माहेरी. अहो, म्हणजे मला इथून तर तुम्हाला ठेवला ना गाडीवर. पण तुम्ही म्हणा ना मग जायचं म्हणून बा, उद्या जायचं संध्याकाळी जायचं. काय करा बाहेर होती जायचं बरं का, थोडे कांदे भरून घ्या, लगेच जाऊ रस खायला. मग काय थोडं राहिले आता एवढे. हा, मग काय एवढं आहे, लगेच जाऊ संध्याकाळी सांगा मग दादाला त्याला फोन करून. लगेच. हा ना, त्यांना म्हणा एवढ्याला सगळे पाहुणे हम्म. ऐका नाही, रसाची तयारी करा म्हणून. हा ना, मग यंदा रस नाही आहे. मग यंदा काय धोंडा आहे, धोंडा. धोंडा आहे धोंडा. रस आता बी एकदा रस
खाऊन मग धोंडा खायला जाऊ. डबल जाऊ ना. सीझन मध्ये आलं यंदा. नाही डबल. डबल जाऊ ना. डबल. एकदाच काय आता जरी रस खाऊन आला ना तर नंतर धोंडाला आलो परत डबल जायचं. लांब आहे 10-12 दिवस बाकी ना अजून. धोंडा असतं तर करतीलच हा ना लावायचं. मग. मग हा ना, रस खायला. यंदा धोंडा बी म्हणजे कामात दिवसात नाही आलं बरं का. धोंडीच्या लोकांना माहितीये जशी का शेतकऱ्यांचं कसं कांद्या सीजन ते चालू राहतं. तवर बरोबर कांदे होते आमचे. काय नाही होती तरले धोंडे लोक. हम्म. पावसाळ्यात तोंडी नसतं. आपण सुरुवातीलाच धोंडा खायचो यंदा. जाऊ ना. एकदा रस खाऊन आला ना मग बरोबर धोंड्याची तयारी करतील पाहुणे रावळे बी बरं का. हा ना. मग. ते जर लेट जरी झालो ना आपण तर मग ती एकदाच बोली ती. हा ना मग आपण असं नको होईल. लेट व्हायला. त्याच्यामुळे म्हणून राहिले रस चला खायला मग पटकन. निघा आता. संध्याकाळी थोडी कांदे भरून टाकते. चला ना आम्ही राहिलो रस खायला. ते काही नाही म्हणत आपल्याला. ते तर म्हणतो कधी या. ते म्हणते पण तुम्ही हा म्हणले पाहिजे नाही इकडून जायला. मग मी तर आजच म्हणते चला संध्याकाळी जाऊ सगळे मग काय मग सगळे जाऊ ना. त्यांना तिथं आनंद होईल. आहे की नाही. पाऊस पाणी बरा होता यंदा जरा. यंदा पाऊस पाणीवर आहे ना. आहे की कांदे नाही. किती वडले गेले त्यांचे. हा पाऊस त्यासाठी सुरुवातीला लवकरच येऊ राहिला. तेच ना मग. नको धोंडा आहे रस आहे बरं आहे नाही पाहुण्या. वल्ला होईन जरा. मग आणि वल्लाच करायचा आणि मग काय त्याच्यातच मजा आहे वल्ला हा ना. खायला. मग सगळ्याला जावं लागेल मग आपल्याला. सगळे जाऊ. ए आवर पटापटा मग. यावर बडबड कर. लवकरच आली ना. तुम्हाला काय रस दरवर्षी कोणा थोडीच होतो. कस काय आणि मग ओलाच राहतो ना. हा पण मग वल्ला खाण्यातच मजा आहे. त्याच्यात म्हणणीच जाऊन आणि नुसतं खाऊन याच्यात काही मजा नाही ना. वल्ला झाला म्हणजे मग बरं राहतं. आम्ही गेलतो ना शंभू झालते होते रस खायला वाडीला. मागच्या वर्षी आम्ही दोघंच गेलतो. भारी ना आता. नाही मागच्या वर्षी तुम्ही आलेच ना त्या आम्ही शिवष्ट आम्ही तिकडेच होते ना. हा. तेव्हा बोलवलं होतं सगळ्यांना. तुम्ही चालू होती बाजरी टाकायची. त्याच दिवशी आपण बाजरी आणि भुईमूग टाकला होता. हा पाऊस नाही व्हायला तर आपल्याला मागच्या वर्षी पहिलं पण लवकर झालं ते. लवकर झालं. यंदा काय मी आता कल्याण कुटिकात पाऊस पडत होता. आता 12 तारखेच आहे दिलाय मग कल्याण नाही एवढं पण काय